तर इथे एकदम झटपट अशी आपली कटाची आमटी तयार आहे। थोडीशी आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत त्याच्यात। पहा एकदम सुरेख अशी कटाची आमटी तयार। सणासाठी रेडी आहे आपली कटाची आमटी। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर सणवार सुरू झाले तर आपल्या घरात पुरणपोळी होतेच होते आणि पुरणपोळी आली की त्याच्यासोबत कटाची आमटी ही प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात ही केली जाते। तीच कटाची आमटी कशी करायची किंवा येळवणीची आमटी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत। खूप सोपं आहे। पाणी साईडला आपण आधीच काढून ठेवलेलं असतं डाळीचं, त्याच्यामुळे पटकन होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी इतर कढई व्यवस्थित गरम केली आहे। तर सगळ्यात पहिले मी खोबरं भाजून घेणार आहे। तुम्ही ओलं सुद्धा यूज करू शकता, मी तर वाळलेलं यूज केलंय। तर खोबरं एकदम व्यवस्थित भाजून घेतले, जरा चटके लागू द्यायचे। तर खोबरं एकदम व्यवस्थित माझं भाजून झालंय, तर मी साईडला काढून घेणार आहे। त्याच्यानंतर मी किंचितसं तेल ऍड केले आणि अद्रकचे तुकडे आणि लसूण मी थोडंसं जास्त घेतलंय, एक 15 तरी असतील मला वाटतं पुड्या लसणाच्या। बारीक आहेत खूप, त्याच्यामुळं व्यवस्थित ब्राऊन कलर येऊ द्यायचं जरा लसणाला आणि मग काढून घ्यायचं थोडंसं, खूप जास्त नाही। तर हे टाकल्या माझं झालंय, तर मी हे साईडला काढून घेते। तर आता आपण कांदा भाजून घेणार आहोत। लसूण सुद्धा माझं व्यवस्थित भाजून झालाय। तर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेते, उभे चिरून घेतलेत आणि मी। तर कांदा पण ब्राऊन व्हायला आलाय आपला, आपण काढून घेणार आहोत। तर कांदा सुद्धा एकदम व्यवस्थित भाजून झालाय, त्या टायमाला मी साईडला काढून घेते कांदा सुद्धा। तर आता इथे माझ्याकडे कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रकचे तुकडे हे सगळं आहे। आता हे सगळं आपण मिक्सर मधून वाटून घेणार आहोत। आता ज्या कढईत आपण सगळं साहित्य भाजून घेतलं होतं त्याच कढईत आपण तेल टाकतोय व्यवस्थित। तर खूप सारं तेल टाकायचं, जास्त टाकायचं, जेणेकरून भाजीला टेस्ट आली पाहिजे। तेल व्यवस्थित गरम करून झालं, मोहरी टाकते। जिरी टाकायची असेल तर तुम्ही नक्की टाका, मी नाही टाकलेली। त्याच्यानंतर कढीपत्ता सुद्धा तुम्ही टाकू शकता, आमच्या घरात नाही आवडत वरतर गुराला, त्याच्यामुळे मी नाही टाकला। तुम्हाला टाकायचं असेल तर नक्की टाका। तडतडलं की मसाला टाकायचा जो आपण वाटून घेतला होता। हे मी वाटून घेतलेला मसाला आपला, सगळा मसाला टाकायचा, हलवून घ्यायचा। गॅस थोडासा बारीक करायचा, म्हणजे गॅसवर साईडला शितळी उडत नाही। आता आपण हळद आणि लाल तिखट ऍड करणार आहोत। मी ते चमच्यात घेतले दोन्ही पण। मी जेव्हा घरी भाजी करते आमच्या इथे, तेव्हा आम्ही शक्यतो टाकत नाही, आम्ही फक्त काळा मसाला टाकतो। तर हे दोन्ही ऍड करून घ्यायचं। नुसत्या काळ्या मसाल्याची टेस्ट फार छान येते, त्याच्यामुळं नाही टाकली ना, नुसता काळा मसाला टाकला तरी चालतो। तर आपण काळा, आता इथं माझ्याकडे मोठा चमचा भरून काळा मसाला आहे, आपण तो ऍड करणार आहोत। सगळ्या गोष्टी मसाला मिक्स करायचा, मसाल्याच्या सगळ्या गोष्टी कांदा लसणाच्या पेस्टमध्ये, आणि जोपर्यंत तेल सुटत नाही, आता तेल सुटायला सुरुवातच झाली आहे, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करत राहायचे जोपर्यंत तुमच्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत, जेणेकरून त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्ण गेला पाहिजे त्या मसाल्यातला। आता इथं माझ्या मसाल्याला तेल एकदम व्यवस्थित सुटलं आहे। तर ज्या टायमाला माझ्या मसाल्याने तेल सोडले त्या टायमाला मी येळवणी जी माझी गरम आहे, तुम्ही जर आधी पोळ्या करत असाल आणि येळवणी थंड झाली असेल तर ॲटलिस्ट कोमट तरी करून घ्यायची आणि मग ऍड करायची। तर मी ही सगळी येळवणी, म्हणजे जे आपण डाळीचं पाणी काढलेलं असतं पुरणपोळी करायच्या आधी, ते ऍड केलंय। हलवून घ्यायची व्यवस्थित, सगळा मसाला मिक्स होऊ द्यायचा आणि एकदम बारीक गॅसवर, खूप बारीक गॅसवर होऊ द्यायची। अजिबात कोणतीच घाई करायची नाही। आता इथं माझ्याकडे डाळी
आपण जे पुरण वाटतो त्याच्या आधीची डाळ आहे, जी मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतली. आता खूप जणांच्या घरी थोडीशी पातळ भाजी हवी असते, दिसायला पण नको की त्याच्यात काही मसाला टाकलाय अशी. पण काही जणांना जरा थोडीशी थिक भाजी खायची असते, घट्ट, तर त्यांच्यासाठी ही जी डाळ आहे ती ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता, किंवा पुरणपोळीचं जे पुरण असतं ते ॲड केलं तरी चालतं. तर मी इथं थोडंसं ॲड करते जेणेकरून जरा मिळून यावी भाजी. आणि परत हलवून घ्यायची आणि आता एकदम बारीक गॅसवर होऊ द्यायची. चवीनुसार मीठ ॲड करते मी. तुम्हाला हवं तेवढं तुमच्या चवीनुसार ॲड करा. तर हे मीठ आहे. वाव, अप्रतिम. कलर फार सुंदर यायला सुरुवात झाली. आता जशी जशी उकळते तशी तशी बारीक गॅसवर जशी जशी उकळत असते तशी तशी ती तिचं तेल सोडते. बिलकुल घाई करायची नाही, एकदम बारीक गॅसवर होऊ द्यायची. किंवा भाजी आधी करायची, पोळ्या तुम्ही नंतरून केल्या तरी चालते. तर ही होऊ दिली व्यवस्थित. तर ही आपली भाजी तयार आहे, उकळी आलेली आहे. आणि तेलाचा तवंग पहा, हा त्याचा नॅचरल तवंग आहे, जो आपण तेल टाकलं होतं त्याच्यापेक्षा पण जास्त दिसतो हा. तर हे पहा किती सुरेख दिसते, हे पहा. तर जेवढा वेळ तुम्ही बारीक गॅसवर ठेवचाल ना भाजी, तेवढी भाजी खूप अप्रतिम लागते. कटाची आमटी खूप अप्रतिम लागते. जेवढा वेळ तिचा गॅस चालू असतो आणि बारीक गॅसवर असते तेवढा, किंवा आरावर ठेवली तरी पण फार सुंदर लागते. तर आता आपण ही काढून घेऊया आणि सर्व करूया. तर पहा किती सुरेख कलर आहे, एकदम लाल बुंद. वाह, अप्रतिम. तर आता मी थोडी थोडी काढून दाखवते तुम्हाला आधी. तर हे पहा, थिकनेस एकदम सुंदर झाला तेल. आता अशीच मी सगळी काढून घेणार आहे. तर इथे एकदम झटपट अशी आपली कटाची आमटी तयार आहे. थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत त्याच्यात. पहा, एकदम सुरेख अशी कटाची आमटी तयार. सणासाठी रेडी आहे आपली कटाची आमटी. मला आपली आजची कटाची आमटीची रेसिपी किंवा येळवणीच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.